नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? होप करतो मजेतच असाल। स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरु क्षीरसागर। तर आता वाजले 7:30 दिसतो काटे नसेल दिसत, जाऊ दे। 7:30 वाजले, माझ्यावर विश्वास ठेवा। नाही इकडं कपडे ठेवलेत, हे कपडे ठेवलेत, येतात का? हां, हे कपडे ठेवलेत, पॉकेट पण तिथेच आहे। तर कपडे ठेवलेत का, तर साखरपुड्याला जायचे ना। आता आहे 12चा, पण घरचा आहे म्हणून लवकर निघायला लागेल। तर किती 9:22 नाही तर 8:30ची ट्रेन धरायला लागेल। केस पण असे वाढलेत, पण केस सेट करायला काय नाही। तर बघा, तर यो टी-शर्ट खास ब्लॉग चालू करायसाठी घातलाय, कारण की बोललो नवीन कपडे घातले बरं डाग बिग लागला, घरच्या घरातच काम होईल। इथं बुटं पण आहेत खाली, आले का? ती बुटं घालायची त्या कपड्यांवर, चांगले वाटते, चांगले वाटतील। तर बघा, डायरेक्ट स्टेशनला भेटेल आता, मध्ये कुठं नाही। कपडे चेंज करून भेटलो तर भेटेल, नाही तर स्टेशन। तर बघा, तर 98% फुल चार्जिंग करून घेतली, कारण तिथं फोन स्विच ऑफ नको व्हायला, कारण माझा जाम त्रास असतो तो फोन स्विच ऑफ होते। ड्रेसिंग बघा, परत पाय बियत बुटं घातलेत, यायला फ्रंट कॅमेरा बुटं बिटं घातलेत, कडक ड्रेसिंग। ब्लॅक चांगले वाटल तिकडे। आत्ताशी उठलो ना, दादा उठले। ब्लॅक शर्ट कडकच वाटतो माझ्यावर, पण मी घालत नव्हतो, पण आज घालणार। आता तिथे खायला प्यायला जेवढं आहे तेवढं दाखवल बघा, कारण घरचंच आहे, लाजाचा विषय नाही। तर बघा, आता ट्रेनला डायरेक्ट जाऊ। आता ट्रेन येऊन थांबलोय, ट्रेन येईल ना। मामा पण नाही आला, मामा आला का आपण लगेच जाऊ। पप्पा सर्व उभे तिथं, तर आता डायरेक्ट तिकडे। तर गाईज, आता आपण पोचलोय तिथं ना, फुल बँड बीड लावलेत। तर आता व्हॉइस रेकॉर्ड काही करणार नाही, कारण बँडचा आवाज जाम असेल। तर ही एकच टाकतोय, मस्त तुम्ही पण एन्जॉय करा। आता जाऊ वरती ना, मग पवनदाला घेऊन जाऊ। तर आता पवनदा खाली आलाय, पवनदा आधी साईबाबाला हार घालणार, मग आपण आता साखरपुड्यासाठी निघणार। तर फुल बँड बीडचा आवाज आहे, तर काय बोलू तर शकत नाही मी, तर व्हॉइस रेकॉर्डच करतोय। तर बघा, तर आता मांडवामध्ये आलोय ना, पवनदाला वरती ठेवलाय ना। आधी इथं सर्व ते भेटी गाठी सर्व होणार, तर ते चालू आहे। तर आता आपण पण वरती जाऊ पवनदाच्या बाजूला, मग बघू फुल काय काय, फुल मज्जा चालू आहे सध्या तरी, फुल एन्जॉयमेंट आहे। तर आता आमची वहिनी आले, नवरी म्हणजे आमची आता वहिनी झाली ती। तर आता आलेत, तर त्यांच्या आधी सर्व पूजा विजा होईल, मग पवनदा येईल। तर बघा, तर आता पवनदाची एंट्री पण झाली, तुम्ही बघू शकता। पवनदाला 2 मामा घेऊन चाललेत, काका माझे काकाचे आहेत, पण ते जे मामा आहेत तर ते मामा घेऊन चाललेत ना। सर्व पोरं पण चाललेत पाठी। तर बघा, आता त्याच्या पण सर्व रिंग बिंग घालताना दिसत। एक मिनिट, शूटिंग करतो का?
आणि दादा आता दोघं बसलेत पूजेसाठी. तर बघा ओमकादा तिथे टचअप मारले फोन झाला चेहऱ्यावर. इथं बघ कुठे जाई नाही म्हणजे घेऊन घेऊ सगळ्याला नाही पडलं काही हे झालं अजून 4 तर आता परत ब्लॉग चालू केला कारण माझ्या मित्रांनी बोलतात का आम्हाला पण घे ब्लॉगमध्ये. तर ते सर्व इकडे बसलेत तर त्यांना घेतो बोललो. तर आता वहिनी डान्स करणार येतं ते बघा. कोण ना काय करत नाही मग अंगठी तर
दोन दिलेत. बोला बोला. तर आम्हाला कपल डान्स बघायचे नाही, इथं कपल डान्स नाही दाखवत आम्हाला. इथं फोटोशूट चालू आहे. 4 साडेचार होऊन गेले. तर बघू आता घरी जाऊ आपण पण. एवढा ब्लॉग बघितला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. मध्ये काय मी एक पण क्लिपमध्ये बोललो नाही, फक्त आता व्हॉइस रेकॉर्ड टाकल थोडा तेवढाच. तर झाला काय, आत्ता उठलो आहे. आधी ब्लॉग आज टाकणं नव्हतं, उद्या टाकणं होतं, कारण की आज जायचं होतं मुंबईच्या चोरबाजारात. पण प्लॅन अख्खा कॅन्सल झाला, कारण क्लासचे सर आहेत ते राहिले एकविराला. मग आज जमणार नाही सर बोलले. मग आता पुढच्या गुरुवारी मग आता बोललो ब्लॉग एडिट करायलाच बसतो. तर बघा आता ब्लॉग एडिट करून टाकतो तुमच्यासाठी खास, नाही तर उद्याच टाकेल, काय भरोसा नाही माझा. तर बघा पण. तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय. जय श्रीराम.